फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात सगळे? मस्त. आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते मी. हेच बघा नाटक. गळ्याला पारूस आहे, अजून आंघोळ कर म्हणते तर आंघोळ करत नाहीये. सर बाजूला कसा करतोय बघा. त्याचं परवापासून चाललंय कधी, आणि इतका बडबड 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 करतो ना. कुठे गावाला पण जायचे म्हणून बडबड बडबड करते. बघा आंघोळ केली नाही, पारूचा तसा सांग चाललाय. पारूस आहेस ना. त्याचं समोर कॅम्प संपलं तर टीचर म्हणाल्या सगळ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीच्या खूप खूप शुभेच्छा. गावाला जावा. तर बाहेर आल्यानंतर लगेचच कधी जायचंय गावाला, कधी जायचंय गावाला. आणि मग म्हटलं आता जाऊया, कारण ऊन पण वाढत चाललंय. मग म्हटलं उन्हाच्या आधी जाऊन यावं, म्हणजे कसं परत शाळेच्या पुढच्या वर्षीच्या फर्स्टच्या शाळेची तयारी पण करता येईल. तर काल मी सगळं जाऊन घेऊन आले. अचानकच ठरलं जाऊया म्हणून. तर घेऊन सामान घेत होती तोपर्यंत त्याला कळलं नाही. मग रात्री मी आधीला झोपवलं आणि बॅग वगैरे भरत होते. तर हा जागाच होता, झोपला नाही. आणि मग म्हणतो तू कशाला भरतीये वगैरे. काही नाही, उद्या आपण जाणार आहे ना झोपून उठल्यावर. त्याला कसं कळलं काय माहिती. बघा उन्हाळ्याची सुट्टी लागली तेव्हा त्याला कळलं कधी जायचंय ते. आधी झोपली आहे. सकाळी उठल्यापासून मी सगळं आवरलं. रात्री उशिरापर्यंत सगळ्या बॅगा वगैरे भरल्या. आणि मग आता हे सकाळ सकाळी गेले की गाडी चेक करून आणतो म्हटले की काही आहे का वगैरे, ऑइलिंग वगैरे. आतून धुतलीच नव्हती ना खूप दिवस. तर ह्याची किती गडबड माहिती आहे की पप्पा तसेच गावाला गेले का, किती उशीर लागेल, एवढा उशीर लागतो का यायला, गाडी धुवायला एवढा उशीर लागतो का, तुला माहीत नाही का. एवढे सारे त्याचे प्रश्न. मग उशीर झाला तर रात्र होईल आपल्या जायला, रस्ता चुकेल, या सगळ्या इतके प्रश्न त्याचे असतात ना. बघा कसं तर आवरण आहे. पारुसात चाललाय, नुसता ब्रश केलाय, कपडे दिलेत नुसते, गावाला जाऊन करतो म्हणतोय आंघोळ. स्वतःची बॅग स्वतःच भरली आहे. सगळे कपडे वगैरे, हे माझं ठेव ते माझं ठेव. कंगवा स्वतःचा वेगळा ठेवलाय, ब्रश ठेवले, त्याचे कपडे काल वेगळी बॅग घेतले त्याच्या कपड्यासाठी. आधीचे कपडे पण मी घडी करून दिलेले, सगळे कपडे स्वतःच भरले. पप्पाचे कपडे म्हटलं बरं ठीक आहे चालेल, सगळं भरले. आता जायचं. हे गेले, गाडी घेऊन आले ना की मग निघायचं थोड्या वेळाने. आता नाश्ता झाला, आदू झोपली आहे. सगळ्या बॅगा झाल्या. ही सगळी, ही दर्शूची बॅग आहे, ही आमची दोघांची, ही आदूचं, आणि हे गावाला न्यायचं जे काही कपडे. तिकडे आमच्या आदूला झोपले. आता ती उठली की मग जायचं. आल्यावर ह्यांचं पण आवरायचं आहे. आता ह्यांची आंघोळ वगैरे व्हायची. हे सगळं आतमध्ये ठेवायला खूप उशीर लागला, त्याच्यामुळे सगळं आवरेपर्यंत टाईम पण खूप गेला. फायनली आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि निघालेलो आहे. दर्श मी गावाला मी बघते. बाय. काय बघायचं? गाडी गाडी चल बघूया. गाडी दिसते का मागची गाडी? हो, छोटी गाडी मोठी गाडी अशी दिसतंय का? बर, खूप दिसतंय. आदू तिचे बेबी डॉल पण घेऊन चालली आहे. तिचे दोन्ही पण डोळे काढून टाकले. आई ट्रप फाडली तिची. दोघांची फार मस्ती चालू आहे. चला. अरे 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 बस ना. झोप आली काय? का मारती का दादाला? अरे दिसतोय ना व्ह्यूज. डोंगरावरती काहीच नाहीये, सगळं कोरडं दिसतंय. काय काय बघायचं तुला? हे काय, हे डोंगर माउंटेन बघ. बाहेर बघ, बाहेर दिसतंय का पाणी? बघा त्या. वा वा. हा बघा 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 पाणी बघा. पाणी कमी आहे पण यावेळी धरणाला. अरे 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 पडेल ती. वा कसलं पाणी दिसतंय रे. वा वा. जायचंय का आंघोळ करायला? आधी जायचं का? आता गावाला जाणार नाही म्हटल्यानंतर तुझ्याकडे खूप सारे कपडे आहेत की नाही बॅगमध्ये? तिला धर तिला धर.
वर्षभराची समृद्धी आणि मिळवा अप्रतिम ऑफर्स वाउचर्स गाडी आतमध्ये चालली अहो ज्वेलरीच्या खरेदीवर साजरी करा हे ना? समृद्धी जॉय लुकास सोबत. ओय पाणी फारच कमी आहे पण गेल्या वेळेपेक्षा खूप म्हणजे खूप हे बघ गाडीतून जाऊ शकते हा, होडी पण आहे बघूया ना मला तिकडे हा? पप्पा म्हणतील आपण घरीच पोचायचंय का पाण्यात पोहायला जायचंय इथे हा पोहायला येताना गावावरून येताना तोपर्यंत थोडा पाऊस पण पडलेला असतो ना गावाला विहिरीत फोटो टाकले हे बघ उन्हाळ्याने सगळं काही नाही यार उन्हाळा खूपच जाणवतोय बटन दबाओ बदलेगा हालात. मी बघितलं 80च्या स्पीडने आपण वाव काय भारी रोड दिसतोय राव मस्त वाटतंय ना काढते नाही काय किती छान वाटतंय ना ते आजूबाजूला थोड्या बिल्डिंग असतात तर अजून छान वाटतं